नमस्कार. जनादेश 2019 या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो. लोकशाहीच्या महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. देशभरातल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 91 मतदारसंघांसाठी आज मतदान झालं. उन्हाचा तडाखा वाढला असतानाही मतदारांची टक्केवारी बऱ्यापैकी राहिली. राज्यात काल गडचिरोली जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला बाधा आणण्यासाठी स्फोट करण्यात आला, तर आज मतदान केंद्राच्या बाहेरच नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट केला. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 91 मतदारसंघात काही किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान. राज्यात विदर्भातल्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा या 7 लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 55.78% मतदानाची नोंद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, हंसराज अहिर, माणिकराव ठाकरे, विलास मुत्तेमवार, प्रफुल्ल पटेल, सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क. मैं पूरे देश की जनता से और महाराष्ट्र की जनता से अपील करना चाहता हूं, भारत का लोकतंत्र ये दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र है और इस लोकतंत्र को तभी मजबूती मिलेगी जब लोग बढ़ चढ़कर वोटिंग में हिस्सा लेंगे. और मेरा विश्वास है कि भारत की जनता, महाराष्ट्र की जनता, विदर्भ की जनता, नागपुर की जनता बड़े पैमाने पर आज वोटिंग करेगी और देश में एक मजबूत सरकार लाने के लिए हम सब लोग मिलकर प्रयास करेंगे. काँग्रेस पक्षानं भ्रष्टाचाराला शिष्टाचार ठरवल्याची टीका करत पंतप्रधानांनी मांडला आसामच्या मतदारांसमोर विकासाचा लेखाजोखा. कांग्रेस कहती है कि उनको मिली सुरक्षा, उनका अधिकार वापस ले लो. कांग्रेस इसी मुद्दे पर आपसे वोट मांग रही है. अब आपको तय करना है कि हमारे सपूतों की सुरक्षा हटेगी या फिर कांग्रेस की वोट बैंक पॉलिटिक्स चलेगी. निर्णय आपको करना है. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज मोठं शक्ती प्रदर्शन करत रायबरेलीतून उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी तसंच इतर ज्येष्ठ काँग्रेस नेते यावेळी उपस्थित. उत्तर प्रदेशात अमेठी इथून भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज. शेतकऱ्यांना हमीभाव 1.5 करून देण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाळलं नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे सरकार नेहमीच उदासीन राहिलं, त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असा शरद पवार यांचा नाशिकमध्ये घेतलेल्या प्रचार सभेत आरोप. अनेक वेळा मी बघतो की संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये शेती आणि शेतकऱ्याचं दुखणं मांडण्याचा प्रयत्न कोणी केला तर आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना त्या संबंधीची अजिबात आस्था नाही. देशाचा आणि सैन्याचा अभिमान सर्वांनाच आहे, मात्र भाजपाकडे निवडणूक प्रचारासाठी कोणताच मुद्दा नसल्यानं सैन्याच्या शौर्यावर भाजपा मतांचं राजकारण करत असल्याचा काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचा औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलताना आरोप. आपण काही नियम पाळणारे का नाही? ठीक आहे, देशाबद्दल आम्हा सर्वांनाच अभिमान आहे. बिगर अभिमानाचं कोणीच नाही. आपण आपल्या दृष्टीने पहिल्यांदा देश ही पहिली प्रायोरिटी आहे, नंतर पक्ष, नंतर निवडणुका, नंतर पार्लमेंट, विधानसभा ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. पण हे सगळे इलेक्शन कमिशननी सांगितलेलं असताना सुद्धा वारंवार त्याच मुद्द्याचा उल्लेख केला जातो. याचा अर्थ असा आहे की सरकारमधल्या प्रतिनिधींना सरकारबद्दल सांगण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आणि म्हणून हा एक प्रचार या माध्यमातून चालू आहे. आणि भाजपा आणि शिवसेनेची युती ही लोककल्याणासाठी झाली असून पुढचे पंतप्रधानही नरेंद्र मोदीच असा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गुहागरमध्ये घेतलेल्या प्रचार सभेत पुनरुच्चार. तर राज्यात आज विदर्भातल्या 7 मतदारसंघांसाठी मतदान झालं. या मतदानाची पार्श्वभूमी तसंच विदर्भातली राजकीय स्थिती आणि समस्या यावर मी चर्चा करणार आहोत. आमच्यासोबत नागपूरहून तरुण भारतचे वरिष्ठ पत्रकार सुनील कुहीकर थेट जोडले गेले आहेत. सुनीलजी, सर्वप्रथम नमस्कार. एकूणच यावरचं चित्र बघितलं आपण तर 55%हून अधिक मतदान आपल्याला यावेळेला बघायला मिळतं विदर्भातून. कशा प्रकारे या मतदानाची आकडेवारी आपण बघताय?
मला असं वाटतं की उत्साहाने लोकांनी मतदान केलेलं आहे आणि पुढचं सरकार निवडून देण्याचं आवाहन, त्याच्यानंतर विदर्भातून जे उमेदवार निवडून द्यायचे, तर त्याच्याही संदर्भात मला असं वाटतं की सर्वदूर एक प्रकारचा उत्साह आज सगळीकडे बघायला मिळाला. अगदी मागच्या वेळेला आपण बघितलं युतीकडे विदर्भात 10च्या 10 जागा त्यांनी आपल्याकडे ठेवल्या होत्या. यावेळेला हे चित्र कशा प्रकारे दिसतंय आपल्याला? यावेळेला देखील असं काही चित्र दिसेल का? चित्रामध्ये काहीचा फरक पडलेला आपल्याला दिसतोय? मला असं वाटतं किंचितचा फरक राहील निकालांमध्ये. 2014 मध्ये जी स्थिती होती तशीच्या तशी आता 19 मध्ये राहील असं मला वाटत नाही. पण भाजपाच्या तुलनेत थोडासा फटका शिवसेनेला जास्त राहील असं मला वाटतं. यावेळेला विदर्भात बघायला गेलं आपण तर कुठले महत्त्वाचे मुद्दे यावेळेला निवडणुकीसाठी राहिलेले आहेत विदर्भवासियांसाठी, आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपण बोलू शकू की या निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम नक्की जाणवेल? असं म्हणजे प्रश्न म्हणून खूप निवडणुकीवर प्रभाव टाकतील असे काही मुद्दे राहिले नाहीत. पण आधीचं सरकार आणि 5 वर्षामध्ये मोदी सरकारने केलेलं काम हा एक मुद्दा प्रामुख्याने राहिला. विकासाचे मुद्दे राहिले, वेगळ्या विदर्भाचा प्रश्न तो एक मुद्दा राहिला, शेतकऱ्यांचा प्रश्न तो एक मुद्दा राहिला, रोजगाराचा विषय आहे. पण मला असं वाटतं की 2014 सारखी मोदींची लाट जरी नसेल तरी मोदी इफेक्ट मात्र यावेळेला नक्कीच इलेक्शनमध्ये सगळ्यांना जाणवला आणि बघायला पण मिळाला. सुनीलजी, यावेळेला आपण बघितलं निवडणुकीच्या अगदी तोंडावरती आपण बघितलं की गडचिरोलीमध्ये काही नक्षलवादी हल्ले झाले होते. एकूणच नक्षलवादाचा प्रभाव या निवडणुकीवरती कशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतो? काही ठिकाणी देशभरात नक्षलवाद्यांच्या कारवायांचा इफेक्ट नक्की आहे. पण मी विदर्भाचं जर सांगायचं झालं, विदर्भाच्या 3 जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. पण दरवर्षी ते निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करतात, लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी मतदान करू नये असं आवाहन करतात. पण यावेळेला प्रामुख्याने गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राचा किंवा गोंदिया भंडारा जिल्ह्यामधला काही भाग, यावेळेला तसं काही जाणवलं नाही. कुठेही एकतर पोलिसांची यंत्रणा मोठ्या प्रभावीपणे काम करत राहिली, त्याच्यामुळे नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली येऊन जनता मतदान करणार नाही असं काही चित्र कुठेही गेल्या 2-3 टर्मपासून बघायला मिळत आहे. आणि या आजच्या निवडणुकीच्या निमित्ताने तर हे स्पष्टपणे जाणवलं की निदान महाराष्ट्रात तरी, महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात तरी नक्षलवाद्यांचा प्रभाव निवडणुकीवर प्रभाव टाकेल असं काही चित्र दिसतं. अगदी, आणि त्यामुळेच आपण ज्याप्रकारे बघितलं गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, इकडचं मतदान बघितलं 60%हून जास्त मतदान या पट्ट्यात बघायला मिळतं. एक चोख प्रत्युत्तर मतदारांनी इकडे दिलं वाटतंय. हे जे नंबर आपण बघतोय गडचिरोली चिमूरचे नक्षलग्रस्त भाग असताना ज्या प्रकारे मतदान झालं, आपण या कशा प्रकारे बघताय? मला असं वाटतं नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झाल्याचं हे चित्र आहे आणि लोक पण जागृत होतात आहे. लोकांनी पण, एक काळ होता की नक्षलवादी मतदान केंद्र उद्ध्वस्त करायचे, ताब्यात घ्यायचे, शस्त्रास्त्रांचा वापर व्हायचा, पोलीस स्टेशन्स लुटले जायचे. पण गेल्या काही वर्षांमध्ये एकीकडे जनजागृती आणि दुसरीकडे पोलीस बंदोबस्त, तिसरीकडे विकासाची कामं, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा आहे की लोक मतदानामध्ये नक्षलवाद्यांचं आवाहन बाजूला ठेवून ते डावलून मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात आहे. अगदी, यावेळेला आपण बघितलं तर मागील 5 वर्षामध्ये राजकारणाचं केंद्र नागपूर ठरलंय. पण नागपुरात यावेळेला निवडणुकीची प्रक्रिया बघितली तर गुरु शिष्यांमध्ये लढत होती. ज्या प्रकारे गडकरी असतील, मग त्यांच्याविरुद्ध नाना पटोले असतील, कशा प्रकारे रंगत नागपुरामध्ये एकूण रंगलेली होती? मागच्या निवडणुकीमध्ये नितीन गडकरींना त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली होती. जवळपास 1.25 लाख मतं त्यांना मिळाली होती आणि जवळपास 2.25 लाख मतांच्या फरकाने ते निवडून आले होते. यावेळेला चित्र तसं राहणार नाही, एकतर्फी राहणार नाही असं काही लोकांचा कयास आहे. पण मला असं वाटतं की नितीन गडकरींनी मंत्री म्हणून, खासदार म्हणून केलेली कामं असतील, त्याचा एक प्रभाव नागपूरच्या जनतेवर आहे. याच्या नेमकं उलट काँग्रेसच्या बाबतीत झालेलं आपल्याला दिसेल
की स्थानिक पातळीवर त्यांना साधा उमेदवार पण देता आलेला नाही. बाहेरून उमेदवार आणावा लागला, तो द्यावा लागला. काँग्रेसचं विखुरलेलं संघटन, वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेला तो पक्ष, कदाचित त्यातल्या एखाद्या गटाला जर उमेदवारी मिळाली असती तरी दुसऱ्या गटाने काम केलंच असतं असं नाही. पण बाहेरून आलेल्या उमेदवारासाठी सुद्धा नागपुरातल्या काँग्रेसचे सगळे गट एकत्र झाले असं काही चित्र बघायला मिळालेलं नाही. याच्या उलट मला असं वाटतं भाजपाला बऱ्यापैकी अनुकूल वातावरण यावेळेला राहिलं. त्याच्यामुळे नागपूरच्या जागेबाबत कुठे काही संशय घ्यावा अशी काही जागा नाही. अगदी, पण देशाच्या पातळीवर पण बघितलं यावेळेला थर्ड फ्रंटची चर्चा होती, अस्थिरता मात्र ती आली नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये आपण ज्यावेळी बघतोय वंचित बहुजन आघाडी या रिंगणामध्ये आहे, विदर्भात देखील आहे. कशा प्रकारचा प्रभाव यावेळेला त्यांचा होता या एकूणच निवडणूक प्रक्रियेत? आपल्याला माहिती असेल की वंचित बहुजन आघाडीच्या आधी भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून विशेषतः पश्चिम विदर्भामध्ये प्रकाश आंबेडकरांचं काम, त्यांचं राजकीय जे काम आहे ते भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून चाललं. आणि गेल्या वर्षी झालेली भीमा कोरेगावची घटना असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्रात उसळलेल्या दंगली असतील, त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकरांना समाजातल्या एका घटकाकडनं मिळालेलं समर्थन असेल, त्याचा राजकारणासाठी लाभ करून घेता येईल का असा विचार झाला. आणि त्याचा परिणाम म्हणून भारिप बहुजन महासंघाचं स्वरूप बदलून वंचित बहुजन आघाडीचा राजकीय प्रयोग प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून सुरू झाला. पण एक बघितलं पाहिजे की विदर्भामध्ये जर आपण विचार केला तर स्वतः प्रकाश आंबेडकर ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्या अकोला मतदारसंघामध्ये थोडासा त्यांचा प्रभाव राहील. अकोला आणि परिसरातले जे 2-3 मतदारसंघ आहे तिथेही त्याचा प्रभाव राहील. पण निवडणुकीच्या जय पराजयावर किंवा त्याच्या निकालावर परिणाम घडवून आणतील असा भाग फक्त अकोल्यातच राहू शकतो. बाकी उर्वरित विदर्भात वंचित बहुजन आघाडीचा खूप परिणाम किंवा खूप त्यांचा प्रभुत्व किंवा प्रभाव असं काही कुठे दिसलं नाही. अगदी धन्यवाद सुनीलजी. मुंबईच्या वेशीवर वसलेलं यंत्रमागाचं शहर म्हणून भिवंडी प्रसिद्ध आहे. या मतदारसंघात औद्योगिकीकरण होत असून ग्रामीण भागाचं रूपांतर आता शहरांमध्ये होत आहे. घेऊयात या मतदारसंघाचा आढावा. पूर्वी हातमागांचं आणि आता यंत्रमागांचं शहर म्हणून भिवंडीची ओळख आहे. इथं तयार होणारं कापड देशभरातल्या बाजारपेठांमध्ये जातं. मुंबईच्या अत्यंत जवळ असल्यानं इथं मोठमोठ्या उद्योगांची गोदामं देखील आहेत. इथलं शहरीकरण झपाट्यानं होत असून पूर्वी असलेला ग्रामीण भाग आता नागरीकरणाकडे वळलेला दिसत आहे. 2009च्या लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला असून भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड आणि कल्याण पश्चिम अशा 6 विधानसभा मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. यापैकी 3 ठिकाणी भाजपा, 2 ठिकाणी शिवसेना तर एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. 2009 मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश टावरे विजयी झाले. मात्र 2014ला राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या कपिल पाटील यांनी विजय मिळवला. त्यावेळी त्यांच्यासमोर काँग्रेसच्या तिकिटावर विश्वनाथ पाटील निवडणूक लढवत होते. यावेळी भाजपानं कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली असून काँग्रेसनं सुरेश टावरे यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे कुणबी सेनेचे अध्यक्ष असणारे विश्वनाथ पाटील नाराज झाले असून त्यांचा टावरे यांच्या उमेदवारीला विरोध आहे. या मतदारसंघातील भिवंडी निजामपूर महानगरपालिका हद्दीत हजारोंच्या प्रमाणात यंत्रमाग असून त्यावर काम करणाऱ्यांची संख्याही लाखांच्या घरात आहे. मात्र या यंत्रमागधारक आणि कामगारांना कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. कापडासाठी लागणाऱ्या धाग्याच्या किमतीत सातत्यानं होणारे चढउतार या व्यवसायाला मारक ठरत आहेत. या शहरात वीज बिल वसुलीचा प्रश्नही मोठा आहे. याशिवाय वाढत्या शहरीकरणात पायाभूत सुविधांचा अभाव, घनकचरा व्यवस्थापन, पिण्याचं पाणी आणि आरोग्य या सुविधांची वानवा आहे. या मतदारसंघात असणाऱ्या शहापूर आणि मुरबाड या ग्रामीण भागात आदिवासींची संख्या मोठी आहे. तिथल्या पाड्यांवरही याच सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे एकीकडे शहरीकरण आणि दुसरीकडे ग्रामीण भाग अशी मोठी तफावत या मतदारसंघात आढळते. वंचित बहुजन आघाडीनं इथं आपला उमेदवार दिला असून काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला समाजवादी पार्टीनं आपला पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्याचबरोबर भाजपाच्या उमेदवाराला शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचाही मोठा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर इथं काय निकाल लागतो ते पाहायचं.
या मतदारसंघात भाजपकडून कपिल पाटील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर काँग्रेसनं माजी खासदार सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे. पाहुयात त्यांचे दावे प्रतिदावे. पुढच्या 5 वर्षात मागच्या 5 वर्षात जी कामं केली त्यापेक्षा जास्त कामं पुढच्या 5 वर्षात करून या लोकसभा क्षेत्राचा विकास निश्चितपणाने अजून जलदगती करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने भरीव कार्य करेन अशा प्रकारचा विश्वास आहे. लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला या लोकसभा क्षेत्रातील आणि त्यामुळे पक्षाने पुन्हा एकदा मला उमेदवारी दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी सर्व हे एकत्र येऊन आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. जो भाजप आणि शिवसेना यांचं जे आपसामध्ये जमत नाही, भांडण सुरू आहे, त्याचा नक्कीच या निवडणुकीमध्ये आम्हाला फायदा होणार आहे. कारण याचे शिवसैनिक असू दे किंवा भाजपचे मतदार असू दे, हे आम्हाला नक्कीच जास्तीत जास्त मताने मतदान करणार आहे. कारण आमचं मतदान तर आहेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समविचारी पक्षाचे. त्याच्याबरोबर हे जे नाराजगी सुरू आहे तेही मतदान आम्हाला मिळणार. अगदी तर भिवंडीच्या राजकीय स्थितीबद्दल आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय आपल्यावर जोडले गेले आहेत. मिलिंदजी, ज्या प्रकारे आपण बघितलं एकूणच सध्याची भिवंडीची परिस्थिती, पण यावेळी आपण बघितलं बंडखोरीचं प्रमाण युतीमध्ये देखील दिसलं, तर ते आघाडीमध्ये पण दिसलं. कशा प्रकारची एकूण स्थिती आहे भिवंडीमध्ये? बरोबर आहे शिशिर. भिवंडीमध्ये दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे प्रमुख 2 पक्ष म्हटले तर भाजपाचे उमेदवार आणि दुसरा कपिल पाटील आणि दुसरे उमेदवार काँग्रेसचे जे आहेत ते सुरेश टावरे, या दोघांनाही बंडखोरीचा सामना करावा लागतोय. कारण भाजपाचे उमेदवार कपिल पाटील आहेत, यांचं आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचं म्हणजे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील असतील किंवा आता जे बंडखोरी करून त्यांच्यासमोर उभे राहिलेले जे सुरेश उर्फ बाळा म्हात्रे जे आहेत यांच्याशी असेल, यांच्याशी अजिबात पटत नव्हतं, किंबहुना वितुष्ट होतं. सुरेश उर्फ बाळा म्हात्रे जे आहेत त्यांच्याशी राजकीय वैमनस्याबरोबरच व्यावसायिक वैमनस्य पण आहे आणि त्याच एका गोष्टीमधून ते त्यांच्या विरोधामध्ये अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत. यांना सुरेश म्हात्रे जे आहेत यांना हे जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे बांधकाम समितीचे आणि आरोग्य समितीचे सभापती आहेत. त्यांना पक्षाने आता काढून टाकलेलं आहे आणि बहुतांश शिवसैनिकांनी त्यांच्या म्हणजे कपिल पाटील यांच्या बरोबर काम करावं असे आदेशच स्थानिक नेतृत्वानी आणि वरिष्ठ नेतृत्वानी पण दिलेले आहेत. परंतु हे आदेश शिवसैनिक कितपत पाळतात हे मात्र निश्चितपणे पाहावं लागणार आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सुरेश टावरे जे आहेत त्यांच्या समोर जे बंडखोरीचं आव्हान आहे ते त्यांच्या म्हणजे गेल्या वेळेला जे उमेदवार होते विश्वनाथ पाटील जे कुणबी सेनेचे अध्यक्ष आहेत, गेल्या वेळेस काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली होती. यावेळी त्यांना डावलून किंवा त्यांना बाजूला करून सुरेश टावरेंना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे विश्वनाथ पाटील सुद्धा बंडखोरी करून पुन्हा अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा विषय इथे जो होता की एकेकाळी अबू असीम आझमी या ठिकाणी समाजवादी पार्टीच्या तिकिटावरती आमदार म्हणून निवडून आलेले होते. त्यावेळेला त्या अबू असीम आझमींचं देखील म्हणजे समाजवादी पार्टीचं देखील इथे काही प्रमाणामध्ये मतदान आहे आणि ते मतदान घेण्याकरता डॉक्टर नुरुद्दीन नावाचे त्यांचे उमेदवार उभे राहिलेले आहेत. त्यामुळे सुरेश टावरे यांना एका बाजूला समाजवादी बसपा युती, दुसऱ्या बाजूला त्यांच्या पक्षाचा बंडखोर आणि तिसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी असं जी मतं त्यांना मिळणं अपेक्षित होती त्यांचा सामना तर करावाच लागतोय आणि ते आव्हान परतवत असतानाच समोर उभा असलेला भाजप शिवसेना युतीचा जो उमेदवार आहे त्याचा देखील त्यांना सामना करावा लागणार आहे. शिशिर, अगदी हे सगळं असताना आपण बघूया भिवंडीमध्ये एकूण मतदार जर बघितले तर इंग्रजीमध्ये एक शब्द आहे मेल्टिंग पॉट, आपण ज्याला बोलू तशा प्रकारे स्थिती भिवंडीमध्ये आपल्याला बघायला मिळते. जातीपातीचं राजकारण देखील असतं. अशा वेळेला तिकडच्या मतदारांचा कौल आणि तिकडची राजकीय स्थिती सध्या कशी आहे? शिशिर, बरोबर आहे. तिथे जातीपातीचं राजकारण म्हणजे असं आहे, भिवंडी शहर म्हणजे भिवंडी महानगरपालिका क्षेत्र जे आहे इथे मुस्लिम मतदार समाज जो आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे. थोडंसं ग्रामीण भागामध्ये गेलं तर तिथे आगरी आणि कुणबी हे 2 समाज मोठ्या प्रमाणावरती आहे आणि तिकडे जर ग्रामीण भागामध्ये आणखी पुढे सरकलं म्हणजे शहापूर आणि मुरबाडच्या दिशेने सरकलं तर तिथे आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे जातीपातीचं राजकारण आपण कितीही नाही म्हटलं राजकारणामध्ये तरी त्या जातीपातीचं राजकारण खेळलंच जातं आणि सुरेश टावरे आणखीन कपिल पाटील हे दोघंही आगरी समाजाचे आहेत. इथे कुणबी मतदार सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे आणि विश्वनाथ पाटील जे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आहेत ते कुणबी सेनेचे प्रमुख आहेत. त्यामुळे मतांची विभागणी होणारच आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे जे बंडखोर म्हणून उभे राहिलेले होते म्हणजे आता शिवसेनेत ते नाहीत, परंतु सुरेश उर्फ बाळा म्हात्रे ते सुद्धा आगरी आहेत. म्हणजे 3 आगरी उमेदवार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कुणबी मतांमध्ये सुद्धा विभागणी अशा पद्धतीने होणार आहे
की वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत ते अगदी डॉक्टर अरुण वंचित सावंत. वंचित बहुजन आघाडीचा विषय आपण काढलात, यावेळेला ते देखील निवडणुकीच्या रिंगणात भिवंडीमध्ये आहेत. त्यांचा बिलकुल, प्रभाव तेच किती सांगत आपल्याला होतो मी दिसतोय? की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर अरुण सावंत आहेत, जे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. ते सुद्धा कुणबी समाजाचे आहेत आणि विश्वनाथ पाटील सुद्धा कुणबी समाजाचे आहेत. तर या दोघांमध्ये सुद्धा कुणबी मतांची जी विभागणी होणार आहे, त्याचबरोबर हे जे पक्षीय राजकारण जे आहे याच्यामध्ये सुद्धा कुणबी समाज विभागला जाणार आहे. त्याचबरोबर आदिवासी मतं कोणाकडे वळतात हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे, कारण आदिवासी भागामध्ये एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. तसं म्हटलं तर भिवंडीमध्ये जो उरलेला जो भाग आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व फारसं नाही, परंतु नाही म्हटलं तरी सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आहेत. समाजवादी पार्टीचं बसपाचं एकत्रित आव्हान त्यांच्यासमोर आहेच आणि वंचित बहुजन आघाडीचं सुद्धा आहे. हे तर हा तर राजकारणाचा भाग झाला मिलिंदजी, पण एकूणच भिवंडीतल्या प्रमुख समस्या कुठल्या, निवडणुकीचे मुद्दे यावेळेला कुठले आहेत भिवंडीमध्ये? भिवंडीमध्ये आता जसं आपण आढावा घेताना सुद्धा म्हटलं किंवा प्रत्यक्ष चित्र सुद्धा पाहिलं, त्याचबरोबर एका बाजूला संपूर्णपणे झालेलं नागरिकीकरण आणि दुसऱ्या बाजूला असलेला ग्रामीण भाग, म्हणजे भिवंडी शहर, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण हा जर 3 मतदारसंघ जर पाहिले तर याच्यातला भिवंडी महानगरपालिकेचा मोठा भाग येतो आणि इथे प्रचंड प्रमाणामध्ये झालेलं अनधिकृत बांधकाम, त्याच्यामध्ये तितक्याच बेकायदेशीरपणे चालणारे यंत्रमागांचे उद्योग, त्या यंत्रमागांच्या असलेल्या असंख्य समस्या, म्हणजे याच्यामध्ये जे कामगार काम करतात हे अक्षरशः नरक यातना भोगतात. जवळजवळ 7 ते 8 लाख इथे यंत्रमाग धारक आहेत आणि त्याच्यामध्ये तितकेच कामगार म्हणजे साधारण 5 ते 6 लाख कामगार काम करतात. हे सगळे कामगार जे आहेत हे बाहेरून म्हणजे परप्रांतीय बहुतांश जाते, 90-99% जवळजवळ कामगार हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले आहेत. एकेका 10 बाय 10च्या खोलीमध्ये हे 10-15 जण माणसं राहतात आणि तिथेच काम करतात, अशी त्यांची भयावह स्थिती आहे. तिथे अनधिकृत इमारती अनेक वेळेला पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या इमारतींचं अगदी मिलिंद, धन्यवाद. एकूण संपूर्ण विश्लेषणाबद्दल धन्यवाद. ज्या प्रकारे बघितली भिवंडीची राजकीय स्थिती कशी आहे आणि अर्थात तिथल्या समस्या कुठल्या हे पण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण भिवंडीमधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात. खासदार साहेबांनी पूर्ण ताकदीनिशी ग्रामीण तसंच शहरी भागात विकासाचं कामं केले आहेत. MMRD मार्फत सर्व पासपोर्ट भिवंडीला पासपोर्ट ऑफिस मंजूर केला, रेल्वेचा ब्रिज तयार केला, ओव्हरब्रिज साईबाबा ते कल्याण रोडपासून ब्रिज तयार केला आणि जी शासनाच्या योजना आहे त्याचं अभ्यासपूर्वक प्रचार करून लोकांना फायदा करून दिला. ये पिछली जो सरकार पिछले 4.5 साल तक काम करती रही है, इसके बहुत सारे साइड इफेक्ट भी हुए. योजनाएं बहुत बनी, लेकिन इतनी जल्दी में योजनाओं का ऐलान हुआ कि उन योजनाओं पर पूरी तरह अमल नहीं हो सका, जिसके कारण जनता में आक्रोश तो है, नाराजगी है और लोग अब जो आने वाला इलेक्शन है उसमें लोग तब्दीली चाहते हैं. अगदी आपण ऐकलं भिवंडीमधल्या नागरिकांना काय वाटतं. याबरोबर जनादेश 2019चा हा भाग इथंच संपला. उद्या पुन्हा भेटूया दिवसभरात घडलेल्या घडामोडींसह. उद्याच्या भागात आपण कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. जनादेश कार्यक्रमाचे सर्व भाग आपण YouTube आणि ट्विटरवरही पाहू शकता. तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सायंकाळी 7:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.